नमस्कार मित्रांनो, YM यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही ग्रामपंचायत दाखले असतात म्हणजे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात, आपलं जे जन्म प्रमाणपत्र असेल, जन्म नोंदणीचा दाखला, त्यानंतर या ठिकाणी पाहू शकतात विवाह नोंदणीचा दाखला, त्यानंतर दारिद्र्य रेषेचा दाखला, म्हणजे असे भरपूर या ठिकाणी जे कागदपत्र आहेत ते आपल्याला घरी बसल्या आपण कशी काढू शकतो ही आपण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत। पद्धतशीर माहिती या ठिकाणी सांगणार आहोत। तर या ठिकाणी कसं काढायचे काय आपल्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी घरी बसल्या तुम्ही जन्म दाखला, विवाह नोंदणी दाखला, दारिद्र्य रेषेखालचा दाखला, असेसमेंट उतारा ही संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, कसं काढायचं आहे आणि स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण काही इथून पुढं पण महाराष्ट्रातील तमाम नवनवीन योजनाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील। तर चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात। आपल्याला प्ले स्टोअरवरती यायचं आहे। तर प्ले स्टोअरवरती आल्यानंतर आपल्याला एक ॲप डाउनलोड करायचा आहे। कुठला? महा ई ग्राम सिटीजन यावरती आपल्याला क्लिक करायचं। या ठिकाणी पहा, हे तुम्हाला जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे ॲप। या ठिकाणी हे डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला ओपन करायचं आहे। या ठिकाणी पाहू शकतात, या ठिकाणी ओपन करायचं आहे आणि ओपनवरती क्लिक केल्यानंतर समोर असा इंटरफेस येणार आहे। तर या ठिकाणी पहा, आपल्याला संपूर्ण माहिती मला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर या ठिकाणी पहा, आपल्याला कोणकोणती माहिती की आपल्याला विवाह नोंदणीचं प्रमाणपत्र आपण घेऊयात। त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विवाह नोंदणीचं प्रमाणपत्र पण या ठिकाणी घेता येते। त्यानंतर कोणकोणते सरकारी या ठिकाणी दाखले पहा, दाखल्याचे प्रमाणपत्रे, जन्म दाखला, जन्म दाखल्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा महा ई ग्राम नागरिकमध्ये ॲपमध्ये नोंदणी दाखला 31/12/2015 पर्यंत उपलब्ध आहे। ओके, त्यानंतर पहा आता विवाह नोंदणीचा दाखला बघूयात। तर या ठिकाणी पहा विवाह नोंदणीचा दाखला, तर या ठिकाणी जे आहे ते आपण निवडूयात, नाही का। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, विवाह नोंदणी करताना आपल्याला विवाह नोंदणीचं जर प्रमाणपत्र पाहिजे असेल तर या ठिकाणी पहा विवाह नोंदणीचा आपल्याला दिनांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर विवाह नोंदणीचं ठिकाण, त्यानंतर नवरदेवाची म्हणजे वराची माहिती, त्यानंतर वराचे नाव, त्यानंतर आधार कार्ड नवरदेवाचं, त्यानंतर फादर नेम आणि वराच्या पालकाचे नाव, त्यानंतर या ठिकाणी पत्ता, अशा प्रकारे मला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। ते झालं, आता आपल्याला खाली यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी जन्मदिनांक, वय, जन्मदिनांक, वय, धर्म आणि ॲड्रेस, अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी संपूर्ण डिटेल माहिती भरून घ्यायची आहे। आता ते झालं, त्यानंतर विवाहाची वेळ, स्थिती, अविवाहित, विधुर आणि घटस्फोटित हे संपूर्ण आपल्याला निवडून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी अविवाहित असेल तर अविवाहित निवडून ठेवायचं आहे। आता ते झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पहा वराची जी आहे ती आधार कार्डची प्रत एक, त्यानंतर वराची रेशन कार्डची प्रत, ओके, त्यानंतर वराचा जन्म दाखल्याचा पुरावा या ठिकाणी आपल्याला पाहिजे, नाही का। त्यानंतर लग्न पत्रिकाचं जे आहे ते प्रत, ही संपूर्ण माहिती आपल्याला डिटेल घ्यायची आहे या ठिकाणी। ते झालं, त्यानंतर वधूची माहिती या ठिकाणी आपल्याला आता घ्यायची। त्या ठिकाणी पहा वधूच्या माहितीमध्ये काय काय आहे की पहिल्यांदा जे आहे ते वाईफ नेम, त्यानंतर वधूचे नाव, वर इंग्लिशमध्ये टाकायचे, खाली मराठीमध्ये, त्यानंतर आधार क्रमांक या ठिकाणी, त्यानंतर खाली या ठिकाणी आधार क्रमांक आणि फादर नेम या ठिकाणी, त्यानंतर वधूचे पालकाचे नाव, त्यानंतर या ठिकाणी पत्ता, त्यानंतर या ठिकाणी जन्मदिनांक, नंतर वय, नंतर या ठिकाणी धर्म आणि या ठिकाणी खाली जे आहे ते ॲड्रेस, या आपल्याला स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे। ओके, हे संपूर्ण झालं। त्यानंतर जे काही वधू आहे त्यांचं या ठिकाणी जे आहे ती स्थिती, अविवाहित असेल तर या ठिकाणी अविवाहित निवडा, किंवा विधवा असेल तर विधवा, किंवा घटस्फोटित असेल तर घटस्फोटित निवडून घ्यायचं आहे। ओके, हे झालं 3। त्यानंतर पहा, त्यानंतर आपल्याला खाली जे आहे ते वधूची आधार कार्ड प्रत, त्यानंतर वधूची जी आहे ती या ठिकाणी रेशन कार्डची प्रत, आणि त्यानंतर जे आहे ते या ठिकाणी वधूची जी आहे ती जन्मतारीख, म्हणजेच वधूची जन्म तारीख हो पुरावा, आणि त्यानंतर लग्नपत्रिकेचा पुरावा एक प्रत, संपूर्ण झालं। त्यानंतर या ठिकाणी पहा पुरोहिताची माहिती, नाव, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, पत्ता आणि धर्म, ही संपूर्ण तुम्हाला ही माहिती घ्यायची आहे। धर्म झाल्यानंतर खाली पहा वय आहे, त्या ठिकाणी वय, त्यानंतर साक्षीदाराची माहिती या ठिकाणी दिली आहे बरं का। साक्षीदाराचे पहिले साक्षीदाराचे नाव, त्यानंतर पहिले साक्षीदाराचे मोबाईल क्रमांक, पहिले साक्षीदाराचा आधार क्रमांक, पहिल्या साक्षीदाराचा पत्ता,
नाही का. असंच समजा दुसऱ्या साक्षीदाराचं तुम्हाला दुसऱ्या साक्षीदाराचं नाव, दुसऱ्या साक्षीदाराचा मोबाईल क्रमांक, दुसऱ्या साक्षीदाराचा आधार क्रमांक, दुसऱ्या साक्षीदाराचा पत्ता, संपूर्ण असे तिसरा साक्षीदार असेल, चौथा साक्षीदार असेल, जे काही साक्षीदार असेल त्यांच्या या ठिकाणी संपूर्ण डिटेल घ्यायचे आहे आणि त्यांचे या ठिकाणी फोटो घ्यायचे आहेत. आपल्याला फोटो घेण्यासाठी क्लिक करायचे आहे. फोटो कार्डवरती क्लिक करून त्यांचे फोटो साक्षीदाराचे घ्यायचे आहेत. त्या ठिकाणी पहा, ते झालं. आता आपल्या या ठिकाणी वधूवराची साक्षीदाराची छायाचित्र. या ठिकाणी सर्वात अगोदर काय आहे, वराचे म्हणजे नवरदेवाचे फोटो. या ठिकाणी वधूचा म्हणजे नवरीचा फोटो. आता पहिल्या साक्षीदाराचा या ठिकाणी फोटो घ्यायचा आहे, दुसऱ्या साक्षीदाराचा फोटो या ठिकाणी आणि तिसऱ्या साक्षीदाराचा या ठिकाणी फोटो घ्यायचा आहे. ते झालं. तर या ठिकाणी पहा खाली काय आहे, तर पहिल्या साक्षीदाराचा आधार क्रमांक फोटो, दुसऱ्या साक्षीदाराचा आधार कार्डाचा फोटो आणि तिसऱ्या साक्षीदाराचा आधार कार्डाचा फोटो आपल्याला असं हे संपूर्ण भरून घ्यायचं या ठिकाणी. ते झालं. त्यानंतर आपल्याला खाली जे यायचं आणि खाली आल्यानंतर तुम्हाला जे आहे त्या ठिकाणी साठवण्यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो विवाह नोंदणीसाठी तुम्ही तुमच्या घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून अर्ज करू शकता. संपूर्ण माहिती झाली. तुमच्या मनात आणखी काय प्रश्न असतील ते आम्हाला विचारायला विसरू नका. या ठिकाणी पहा, अशा प्रकारे आपण विवाह नोंदणीचं जे आहे ते आपण या ठिकाणी विवाह नोंदणीसाठी आपण अर्ज घरी बसल्या करू शकतो. ओके मित्रांनो, नक्की तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल चॅनलला आता सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.